लहान मुलांना मिक्सरमधून जे फिरवून देतात ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे मुलांना खूप वाईट म्हणजे तीच सवय लागत जाते त्यांना चावून त्याची चव जी आहे पदार्थाची ती समजली पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट मिक्सरमधून फिरवून देणं अयोग्य आहे. आता अगदीच लहान मुलांना तुम्हाला ते थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून द्यावंच लागतं. किंवा आता लहान मुलांचं सांगेल डाएट की 6 महिने किंवा वर्षभर त्यांना आईचं दूध हे खूप महत्वाचं आहे. जेवढं साधारणतः 1 वर्षभर तुम्ही तरी दिलं, 1.5 वर्षपर्यंत तरी चांगलं आहे. 6 महिने तर कंपल्सरीच असतं आईचं दूध. आईच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. म्हणजे आईच्या ब्रेस्टच्या हेल्थसाठी असेल किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी आईच्या आणि मुलांच्या पण. मुलांना जेवढं आईचं दूध मिळणार आहे तेवढं मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं सुरुवातीचं जे फूड असतं ते तांदळाची पेज असेल, तांदळाचं पाणी, हे अगदी आपल्या जुनी आजी त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं तसंच ते योग्य आहे की तांदूळ हे पचायला हलका असतं. त्यामुळे त्यांना सुरुवातीला हलकं देणं आहार खूप महत्वाचं आहे. आणि डॉक्टरांकडून सांगितलं असेल तुम्ही पेडियाट्रिशियनकडून की ते त्यांच्याकडून सांगितलं जातं की मीठ आणि साखर तुम्ही देऊ नका. पण बरेच जण नाही चालतं, काही होत नाही, त्यांना टेस्ट झाली पाहिजे. याच्यामागे कारण हे आहे की मीठ आणि साखर याच्यामुळे त्यांची किडनी नाजूक असतं. म्हणजे त्यांचं सुरुवातीचं जे ऑर्गन्स असतात शरीरातले त्याच्यावर ताण येऊ नये म्हणून ते सांगितलं जातं की मीठ आणि तुम्ही साखरेची त्यांना सुरुवातीला देऊ नका. एक साधारण वर्षभर तरी देऊ नका, 6 ते 8 महिने. त्यानंतर तुम्ही हळूहळू त्यांना दाल खिचडी द्या, कढी भात द्या जे प्रोबायोटिक आहे, थोडेसे फळं द्या बारीक बारीक स्मॅश करून.